तर मंडळी, आज मला काय कामधंदा नसल्यामुळे मी लोळेंना म्हटलं, लोळे चला कुठेतरी आपण भटकायला जाऊयात. आणि लोळे पण तयार झाले यायला माझ्यासोबत भटकायला. मग आम्ही काय केलं, ठरवलं कुठं जायचं, काय करायचं. तसा डिसिजन तर होत नव्हता, पण बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की मस्तानी लेक बघायला जायचं. मग वडकीच्या जवळ आम्ही गेलो. वडकीच्या जवळ गेल्यानंतर मग ठरवलं की चला आपण आता रस्ता शोधूयात. नवऱ्याला माझ्या तसा रस्ता माहीत होता, मलाच माहीत नव्हता. मग वडकीचा रस्ता पकडला आणि आम्ही पोचलो मस्तानी तलावला. मस्तानी तलावला इथे आलो आम्ही, तर गर्दी वगैरे काही नव्हती, काम सुरू होतं तिथे. आणि तुम्हाला बघायला मिळेल उन्हाळ्यातलं मस्तानी लेक. पावसाळ्यामध्ये जिथे तुम्हाला खूप सारं पाणी साठलेलं दिसेल ना, तर तेच तुम्हाला हे उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे अगदी रखरखीत वाळवंटासारखं दिसतोय बघा मस्तानी तलाव. काम चालू होतं थोडंसं आणि खोदाखोदीची कामं चाललेली होती. आणि तटबंदी जर का बघितली तर किती एकदम एखाद्या किल्ल्याप्रमाणे तुम्हाला दिसेल. ते खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही नक्की इथे येऊ शकता. हा व्हिडिओ उन्हाळ्याचा आहे, पावसाळा सुरू झाला आहे. अगदी छान आणि एकदम सुंदर असा निसर्ग तुम्हाला दिसतो. दिवेघाट दिसतो आपला. दिवेघाटामध्ये जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती सुद्धा आपल्याला इथून व्यवस्थितपणे दिसते. तर मित्रांनो, तुम्ही आत्ता इथे नक्कीच भेट देऊ शकता. आणि तुम्ही आता पावसाळा सुरू झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे इथे खूप छान प्रकारचं वातावरण झालेलं आहे. तिथे नक्कीच जाऊन भेट देऊ शकता, फक्त जरा जपून, कारण पाणी तलावामध्ये खूप जास्त साठलेलं असतं आणि आपल्याला खोलीचा अंदाज येत नाही. त्याच्यामुळे पाण्याच्या साईडला भटकूच नका. जेवढा निसर्गाचा आनंद घ्यायचा तेवढा घ्या आणि बाजूबाजूने आपल्या घरी निघा. थँक्यू सो मच.